अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तरी गा ऐशे करी याटा पहारा माझारी, मोटके निमिषभरी देतू जाय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 12व्या अध्यायातील 105 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीतून ज्ञानोबा आहे आम्हा तुम्हाला त्या परमार्थ साधनेमध्ये प्रवृत्त होण्याकरता ती साधना कशी परमार्थाची करावी याचं एक स्वरूप व मार्गदर्शन आपल्याला करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, वडगोळ या सर्वांच्या सहकार्याने त्या नामोत्सवातील आजचा हा प्रवचनरूपी सेवेचा योग आहे. संतांनी आम्हा तुम्हाला परमार्थाच्या साधनेने अनेक पद्धतीने सांगण्याचा अट्टहास केलेला आहे बरं का. कारण येन केन प्रकाराने प्रत्येक मनुष्य जीव परमार्थ साधनेमध्ये प्रवृत्त झाला पाहिजे. कारण जीवाशी अशी अवस्था आहे की मनुष्य इंद्रियाचे अधीन आहे, किंबहुना मनाचं चांचल्य फार आहे. आणि या दोन गोष्टीचा विचार केला तर परमार्थ साधना करण्याकरता फार कष्ट आहेत बरं का. पण परमार्थाची साधना करण्याकरता सहाय्य लागतं. कोणाचं सहाय्य लागतं? थोडे आहे चित्त सहाय्य झाली या. इंद्रियाने सहायता जर केली तर परमार्थ होतो बरं का. इंद्रियाच्या सहायतेवरती परमार्थ चाललेला आहे. आज आम्ही तुम्ही प्रपंच सुद्धा इंद्रियांच्याच भरवशावरती करतो, लक्षात. पण ती इंद्रिय परमार्थाला सहाय्य करण्याकरता प्रवृत्त होत नाहीत बरं का. का होत नाहीत? त्याला संगत विषयाची घडलेली आहे. जसं माऊलींनी वर्णन केले, इंद्रियाचे संगती पसरू होतसे मती. ही बुद्धी इंद्रियांच्या संगतीत गेली, इंद्रिय विषयाच्या संगतीत गेले बरं का. आणि एखाद्याला एखाद्याच्या संगतीची जर चटक लागली तर त्याच्यातून बाहेर काढणं फार कठीण आहे. एखाद्याला व्यसनी माणसाची संगत लागली तर तुम्ही किती सांगा, लवकर त्याच्यातून माणसं बाहेर येत नाही. येतात शेवटी येतात. बरंच आयुष्याचं वाटोळे झालेलं असते बरं का. तसं या विषयाचा संग हा इंद्रियांच्या जीवनामध्ये घडला. आता ती इंद्रिय विषयातून लवकर निघायला बाहेर होत नाही. फार कष्टकर आहे बरं का. कारण शारीरिक कष्ट वेगळे आणि इंद्रियांना ताब्यात घेणं हे कष्ट वेगळे बरं का. आपल्याला अनुभव आहे. आपण जनावरं पाहतो. म्हशी सांभाळणं सोपं आहे का मुलं सांभाळणं सोपं आहे? जनावर सांभाळणं सोपं आहे, पण लहान मुलं सांभाळणं फार अवघड आहे. फार अवघड आहे. तसं प्रपंचातले कष्ट केले तरी माणसाला ते कष्ट काय वाटत नाहीत. पण परमार्थात थोडेसे कष्ट झाले की ते कष्ट वाटतात बरं का.
कष्ट वाटतं. म्हणून त्या विषयापासून इंद्रियांना आवरावं लागतं. आणि आवरण्याकरता त्याला काय करावं लागेल? एकच. ज्ञानोबाऱ्या सांगतात, फार सुंदर विचार सांगतायत. तरी गा आयशे करी या आटा पहारा माझारी, मोटके निवेशवरी दे तू जाय. आपल्याला जी आयुष्याची गणना केलेली आहे, काळाची गणना जी केलेली आहे, ती गणना करत असताना फार सूक्ष्म स्थितीपर्यंत केलेली आहे. एक निमिष तुम्ही परमार्थाच्या साधने करता द्या म्हणतात. निमिष म्हणजे सेकंदातलाही शेवटचा भाग बरं का. किती सेकंद म्हणजे 1 मिनिट? 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. हा, 1 मिनिट काय विना आपण तिथं त्या साधनेमध्ये त्या स्थिर करण्याचा थोडासा प्रयत्न केला पाहिजे इंद्रियांना बरं का. फार सांगितलं नाही, थोडं सांगितलं बरं का. आणि ते सांगत असताना गणित केलं ज्ञानोबाऱ्यांनी. या आटा पहारा माझारी. आटा पहारा, पहारा म्हणजे 8 प्रहर. 8 प्रहर म्हणजे 24 तासामध्ये 8 प्रहर आहेत बरं का. 24 तासामध्ये आम्ही तुम्ही तासावरती गणित करतो, पण काळाने जे गणित केलेलं आहे ते प्रहरावरती गणित केलेलं आहे. दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. 1 प्रहर 3 तासाचा बरं का. 1 प्रहर 3 तासाचा. असे दिवसभरामध्ये 4 प्रहर होतात आणि रात्री 4 प्रहर होतात. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 4 प्रहर होतात. आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत 4 प्रहर होतात. 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6. किती झाले? झाले का 4? तसेच रात्री दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहरला 8 प्रहर म्हटले. म्हणून आपल्याकडे बोलण्याची पद्धत आहे, पण माणसं ते वागत नाहीत बरं का. विण्याचा प्रहर म्हणजे किती? कमीत कमी 3 तास घेतलं पाहिजे बरं का. किती? हा, 3 तास घेतलं तर विण्याचा प्रहर म्हणतात. आम्ही 20 मिनिटं घेतो आणि विण्याचा प्रहर केला म्हणतो बरं का. हा, 3 तास घेतलं तर त्याला प्रहर म्हणतात. हा मूळ शब्द आहे प्रहर, पण आम्ही त्याला आपण शब्द काय वापरला? पहारा. पहारा नाही बरं का, प्रहर. पहारा कोण करतो? वॉचमन करतोय. पण आपल्याकडे ते अंगावळी पडले, हे विण्याचा पहारा घेतला पाहिजे. पहारा नाही, प्रहर. इथं काय जागायचं आहे? कोण देवाला चोरून नेणार आहे? प्रहर. कमीत कमी 3 तास जर आपण सेवा केली तर 1 प्रहर होतं. म्हणून पूर्वी कीर्तन 3 तास होते, ते म्हणजे 1 प्रहर बरं का. कीर्तन पूर्वी 3 तास होत होती, म्हणजे 1 प्रहर. कमीत कमी 1 प्रहर तरी माणसाने देवाच्या चिंतनात राहावं, देवाच्या दारात राहावं. पण ज्ञानोबा म्हणतात शक्य नाही बरं का. जीवाला शक्य नाही. मग काय करा? त्या 8 पहारा माझी. हा, या 8 पहारामध्ये मोटके निमेषभरी दे तू जाय. 1 निमिष माझ्या करता द्या. हा शब्द थोडासा बदल करून ज्ञानोबा बोलले, उभा क्षणभरी देवाची ये द्वारी, उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेला. तिथं क्षणभर शब्द वापरला आणि इथं निमिष शब्द वापरला बरं का.
का? एकाएकी आपल्या जीवनामध्ये साधना घडणार नाही. एकाएकी साधना घडणार नाही. हां, हळूहळू साधना, हळूहळू त्या साधनेमध्ये प्रवृत्त करण्याकरता एक ही पद्धत सांगितली. याला शास्त्रामध्ये परिसंख्या विधी म्हणतात बरं का. परिसंख्या विधी म्हणजे हळूहळू, कोणतंही कार्य एकदम करायचं नाही, हळूहळू करायचं. कोणत्या क्षेत्रामध्ये ही पद्धत आहे. तुम्हाला जर योग साधना करायची असेल तर त्या योग साधनेमध्ये असं वर्णन केलंय, आसन सिद्धी सांगितल्या. आसन सिद्धी, ते आसन सिद्धी होण्याकरता कमीत कमी एका जाग्यावरती 3 तास बसता आलं पाहिजे. किती? पायाची मांडी न बोलता, कंबरेचा कणा न वाकवता ओळंब्यात बसलं पाहिजे. हालचाल करता कामा नये. काय खडा लागला, मुंगी जरी चावली तरी हलता कामा नये बरं का. 3 तास ज्याला एका जाग्यावरती शांत चित्ताने बसता येतं, चढ न पावता, त्याला म्हणतात आसन सिद्धी. ही आसन सिद्धी झाली तर पुढची योग साधना घडते. आसन सिद्धी झाली तर मग एका जाग्यावरती 3 तास बसायचं, एका दिवशी बसायचं म्हटलं तर जमेल का? नाही जमणार. मग थोडं थोडं बसायचं बरं का. एक 10 मिनिटं आज बसा, काही दिवसांनी 10 मिनिटाची 20 मिनिटं करा, काही दिवसांनी 20 मिनिटाची 30 मिनिट करा, काही दिवसांनी 30 मिनिटाची 40 मिनिट करा. असं कुठेपर्यंत करा? 3 तासापर्यंत बरं का. आणि असं करता करता तुम्हाला 1 वर्षात जरी 3 तास एका जागेवरती बसायला आलं तरी पुष्कळ आहे बरं का. किंबहुना एका वर्षापेक्षा आयुष्यात जरी 3 तास एका जागेवरती बसायला आलं तरी पुष्कळ आहे. साधनेला सुरुवात करावी लागते आणि ती साधना करण्याकरता आयुष्याचा काळ शेवटाला येतोय. आम्हाला वाटतंय आता सगळं घडलं पाहिजे, नाही घडत. आता सगळं घडलं पाहिजे असं नाही आहे. तेवढा काल तिथं जावा लागतो. आता आपण रोप लावले कशाचे? टमाट्याचे. उद्या फुलं लागली पाहिजेत, परवा दिवशी टमाटे आले पाहिजेत, नाही का? 4थ्या दिवशी बाजारात गेली पाहिजेत, 5व्या दिवशी ऑनलाईन खात्यावरती जमा झाली पाहिजेत. जमेल का? तुम्ही रोप लावले का नाही? शेतात लावलंय, पाणी घातलंय त्याला, आता ते पायावरती उभं राहणार आहे. सगळं घडायला पाहिजे का नाही? नाही. किती वेळ लागतो? किती महिने? 3 महिने. एक रोप लावलेलं त्या रोपाला फळ येण्याकरता जर 3 महिने लागतात, तर आपण आज साधनेला सुरुवात केली तर किती वर्ष लागतील? बसून अभ्यास करा. आम्हाला वाटतंय लगेच मिळालं पाहिजे. अरे सामान्य वस्तूमध्ये जर लगेच फळ मिळत नाही तर परमार्थात लगेच फळ कसं मिळेल? म्हणून तुकोबारानं सांगावं लागलं, मंत्र हा जपावा सर्व काळ. सातत्य ठेवा, सातत्य ठेवा. म्हणजे एकाएकी घडणार नाही, घडी घडीने साधावी असं वर्णन केलं बरं का. ज्ञानोबानं दृष्टांत दिलाय, हळूहळू ढाळे ढाळे केवू तेने एके वेळे निश्चित ठाके. साधना करायची आहे आणि साधना करत असताना ती हळूहळू करायची आहे. एकदम करून चालत नाही, एकदम करून चालत नाही. टप्प्याटप्प्याने ते करावं लागतं, लक्षात ठेवा, तर ते साध्य होतं. तुम्ही आजारी जरी पडला तरी डॉक्टर लगेच ऑपरेशन करत नाहीत. पहिल्यांदा ॲडमिट करून घेतात, ॲडमिट करून सलाईन लावतात, नंतर ICU मध्ये ठेवतात, सगळ्या तपासण्या करतात आणि म्हणतात 4 दिवसानंतर ऑपरेशन करू. आम्हाला वाटतं गेल्याच करायला पाहिजे. नाही,
म्हणजे त्याला क्रम आहे. म्हणजे भौतिक जीवनामध्ये सुद्धा जसा क्रम आहे तसं पारमार्थिक साधनेमध्ये सुद्धा क्रम आहे बरं का. म्हणून आपल्याला तर ते साध्य जीवनामध्ये मिळवायचं असेल, परमार्थाची साधना जर घडायची असेल, हा इंद्रियांना जर विषयापासून जर आवरायचं असेल तर एकाएकी इंद्रिय येणार नाही. तंबाखू खाणारा मनुष्य आहे, त्याला खाऊ नको म्हणून आपण बऱ्याच वेळा सांगितलं तरी तो ऐकत नाही. म्हणून आपण काय करतो, रागाने त्याच्याकरती तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी काढून घेतो, आपण टाकून देतो. तो पुन्हा बाजारात जाऊन दुसरी आणतो बरं का. नाही जर त्या वेळामध्ये नाही मिळाली तर कोणाकडून तरी मागून घेऊन खातो. पण त्याला तसं न करता त्याला सांगितलं तंबाखू खा, पण दिवसातून 3 वेळाच खात जा. किती वेळा? जे खात नाही त्यांच्याकरता सांगावं नाही बरं का. जे खातात त्यांना सुटावं त्यांच्याकरता सांगावं. हां, सकाळी तुम्ही 9 वाजता काही खाल्लं तर खाल्ल्यानंतर एकदा खा, मुखशुद्धी. मुखशुद्धी करता तो व्यवहार आहे बरं का. कधी पण खाऊ नये. दुपारी जेवणानंतर आणि रात्री असं दिवसातून 3 वेळाच खायचं. असं 8 दिवस गेले की 8 दिवसानंतर दिवसातून 2 वेळाच खायचं. पुन्हा 8 दिवस गेली दिवसातून 1 वेळाच खायचं. आणखी 8 दिवस गेले की दिवसातून 1 वेळाच खायचं. जे खातो त्यातली अर्धी खायची बरं का. असं करत करत त्या इंद्रियाला त्या विषयापासून बाजूला करावं लागतं बरं का. तसं इथं ज्ञानोबा म्हणतात आपल्याला सतत भगवंताचं नाम घेणं शक्य नाही. का शक्य आहे? सांगितलं तुकोबारांनी, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा रिकामार्ध घडी. शक्य आहे? शक्य नाही बरं का. शक्यच नाही. ज्याला सतत बोलायची सवय त्याला बोलू नको म्हणून सांगितलं तर फार अवघड आहे. अवघड आहे. एका गावामध्ये एक आजी होती आणि सर्व दप्तर तिथं जळालेलं होतं. म्हणजे मागं पुढं कोणी नव्हतं, एकटीच होती. पण तिला सवय गावभर फिरायची बरं का. सकाळी घरातून बाहेर पडली की संध्याकाळीच घरी येत होती. तिला काय करावं लागत नव्हतं. सकाळी 8 वाजता तुमच्या घरात आलं की गेल्यानंतर घरात जाऊन तुमच्या घरातल्या लोकांची स्तुती करायची. हां, अक्कूबाई चहा घेऊन जा बरं का. दुसरं घर बघायचं, तिथं जाऊन त्या घरातली काही स्तुती करायची. नाश्त्याची वेळ म्हणजे नाश्ता झालाय थोडासा खाऊन जा, अशी ती दिवस काढत होती बरं का. अशी सतत तिला गावभर फिरायची सवय, सतत गावभर फिरायची सवय. हां, गावाची ओळख झाली होती. सर्वांच्या जवळ जायचं आणि गोड बोलायचं. गोड बोललं की सगळं खपतंय बरं का. आता अशी सवय लागलेली होती. योगायोगाने एका प्रवचनाला ती म्हातारी येऊन बसली होती. ती प्रवचन ऐकत असताना एका प्रवचनकाराने विचारलं, आजीबाई तुम्हाला कोण काय करताय? चौकशी केली. म्हणली मी एकटीच आहे. वा वा म्हणले, चांगलं आहे म्हणले. मग काय करा, काय करता? काय नाही म्हटले मी काय करा. अहो ज्ञानेश्वरीचं पारायण करा म्हणले. एकट्यात ना, तुम्हाला काय काम नाही, ज्ञानेश्वरीचं पारायण करा. ते म्हणले बघतो, प्रयत्न करतो म्हणले. आता त्या प्रवचनकाराने त्या आजीला सांगितलं, तुम्ही रिकामच आहात तर ज्ञानेश्वरी वाचा. पण त्या आजीला फिरायची सवय लागली होती. ज्ञानेश्वरीमध्ये लक्ष लागेल का हो? हां, लक्ष लागणार नाही. त्या आजीनं सांगितलं, म्हणजे महाराज ज्ञानेश्वरी वाचली असते, पण ज्ञानेश्वरी म्हणजे मी देतो भेट तुम्हाला, भेट देतो तुम्हाला वाचण्याकरता. ठीक आहे, वाचायला बसली 10 मिनिटं कसं बसं वाचली, पण लक्ष लागना, गुंडाळून ठेवली आणि पुन्हा फिरायला गेली बरं का.
ज्या इंद्रियाला सतत फिरायची सवय लागलेली आहे त्या इंद्रियाला एका जागेवरती बसवता येईल का? त्याच्यावरती एकदम बळजबरी न करता ज्ञानोबा म्हणतात थोडासा वेळ द्या बरं. निमिषभर, किती? 8 पहारा माझी, एक निमिष त्या भगवंताच्या नामाकरता द्या. त्याला अभ्यास योग म्हटलाय बरं का. अभ्यास योग. इथं भगवंतांनी वर्णन केले कोणती गोष्ट अभ्यासाने शक्य आहे. पुढे वर्णन केले, विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाक ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. मुलींनी वर्णन. अभ्यासाने काय करता येतो, पण तो अभ्यास कसा करावा ज्ञानोबाराय आपल्याला अतिशय मार्गदर्शन करतात. मोलाचं बरं का. फार तुम्ही वेळ देऊ नका. एक निमिषभर देवाचं रोज नामस्मरण करायला शिका. एक निमिष देवाला द्या. त्या निमिषभरामध्ये तुमच्या चित्तात प्रपंच असता कामा नये. पूर्ण निमिषभर त्या काळामध्ये मन स्थिर पाहिजे. स्थिर. फक्त देवाचं नावच आणि देवच तेवढ्या काळात आला पाहिजे. शक्य आहे बरं का. शक्य आहे. निमिषभर सांगितलं बरं का. तासभर नाही सांगितलेलं. निमिषभर. एक निमिषभर हे राहू शकतं. एक निमिषभर मन त्या भगवंताच्या नामाच्या ठिकाणी चिंतनामध्ये राहू शकतं. किंबहुना सुखाच्या अनुभवाचं वर्णन करताना हेच वर्णन केले हो. ज्यावेळी माणसाला आनंद होतो, कधी आनंद होतो? एखाद्याला आपली जवळची व्यक्ती भेटली की आनंद होतो. एखाद्याला एका इच्छेप्रमाणे काय प्राप्त झालं तर आनंद होतो. आनंद होतो म्हणजे नेमकं कधी होतो? त्याची प्रक्रिया शास्त्राने सांगितली. आपल्याला एखाद्या वस्तूची इच्छा व्हावी आणि ती वस्तू प्राप्त व्हावी, आणि प्राप्त झाल्यानंतर ती वस्तू आणि त्या इंद्रियाचा संबंध आल्यानंतर तिथे इंद्रिय स्थिर होतात बरं का. इंद्रिय स्थिर झाल्यानंतर ज्या काळामध्ये स्थिरतेमध्ये जो मिळणारा जो आनंद आहे तोच आनंद आहे. कधी मिळतो? ती वस्तू आणि इंद्रिय यांचा संबंध आल्यानंतर स्थिर झाल्यानंतर जो येणारा अनुभव तो आनंदाचा क्षण आहे बरं का. आनंदाचा क्षण आहे. चहाची तलप निर्माण झाली. चहाची तलप. काही लोकांना चहा वेळेवरती लागतो बरं का. लागतोच. तुम्हाला लागतो चहा? नाही, काही लोकांना असला तरी चालतो, नसला तरी चालतो. पण काही लोकांना वेळेवरती चहा जर नाही मिळाला तर बिघडतंय सगळं. बिघडतंय बरं का. त्या वेळेला तो चहा मिळाला पाहिजे. सवय आहेत काही. जर त्या वेळेमध्ये चहा जर मिळाला तर माणसं बेचैन होतात बरं का. बेचैन होतात. किंवा आम्हाला प्रवासात कधी कधी योग येतो. आम्ही प्रवास फार इष्टीनं करतो. सतत आमचा संबंध इष्टीचा आहे. मग त्या प्रवासात बाकड्यावरती बसताना बसायचं, पण शेजारी कोण आहे, कुठल्या गावचा आहे, कुठं चाललाय का चौकशा करायच्या नाही बरं का. काय देणं घेणं त्याच्याशी आपलं नाही आहे. कारण ते आपल्या स्वभावाचे नसतात. त्यांना काय विचारलं तर ते प्रपंचाचं विचारणार, आणि आपल्याला प्रपंचाचं विचारलेलं आवडत नाही, आणि परमार्थाचं कोण विचारत नाही. म्हणून प्रवासात बसल्या बसल्या काय चौकशा करायचं नाही. त्यानं म्हणून काय विचारलं तर तेवढंच उत्तर द्यायचं आणि थांबायचं. त्याला लांबड लावायची नाही. मग काही माणसं बसतात ती शेजारी. बसल्यानंतर आता ते त्यांना तलप होते, आणि तलप झालं तुम्ही विचारतात का हो तुमच्याकडे तंबाखू आहे का. आता कोणाला विचारावे त्यांना कळत नाही बरं का.
आता त्यांची पण काही चूक नाही ना, बरेच वारकरी तंबाखू खातात, त्याला वाटतं हा पण वारकरी खात असेल, त्यांच्याबरोबर आमची गणना होते बरं का. काय हा बरेच वारकरी तंबाखू खातात, तेव्हा सर्वांची समजूत आहे, सगळे वारकरी तंबाखू खातात, आम्हालाही त्यात जमा केलं जातं, जमी धरलं जातं. आता ते विचारतात बाबा आमच्याकडे काही नाही आहे. मग तो शेजाऱ्याकडे नाही म्हणल्यानंतर मागच्या शीटवरती चौकशी करतोय, मागच्या शीटवरती नाही मिळालं तर पुढच्या शीटवाल्याला विचारतोय, पुढचाही नाही म्हटला तर आजूबाजूला बघतोय का बेचैन झालेला असतोय. इतका कावरा वावरा झालेला असतो, एवढा कावरा वावरा झाला असतो का जणू याच्या घरात कोणतरी काय घडलंयच बरं का, काहीतरी चुकलंयच. मग कोणतरी भेटतो बरं का, अशाना लोक भेटतात नाही असं नाही. मग भेटल्यानंतर खाल्ल्याबरोबर त्याला एवढा आनंद होतो, आता कोटे धावे मन तुझे देवाचे नव त्याचे. आनंद होतो. कधी आनंद झाला, ती इच्छा होती ही वस्तू मला मिळाल्यानंतर त्या काळामध्ये मिळाल्याबरोबर माणसाची इंद्रिय स्थिर होतात, स्थिर झाल्यानंतर आनंद मिळतो. हीच प्रक्रिया इकडं परमार्थाकडे लावा. एक निमिष देता येतं बरं का, एक क्षणभर तुम्ही देवाच्या समोर जर स्थिर राहिला, एक निमिषभर देवाचं नामस्मरण केलं तर तेवढ्या काळामध्ये तुम्हाला आनंद मिळतो. पण रोज एक निमिष द्यायला शिका बरं का, नेमाने रोज एक निमिषभर देवाचं नामस्मरण करायचं. एक निमिषभर करता निमिषभराची जर सवय त्या इंद्रियाला झाली की मग पुढं वाढवायची बरं का, मग ती वाढवायची. एवढ्या निमिषावरती परमार्थ घडणार नाही, त्याला वळण लावण्याकरता हा पहिल्यांदा सांगितलं, निमिषभर द्या, एक क्षण द्या, एक सेकंद द्या भगवंताच्या नामस्मरणाकरता. म्हणजे जी इंद्रिय सतत विषयामध्ये राहतात, सतत विषयामध्ये राहणाऱ्या इंद्रियाला बाजूला करण्याकरता या पद्धतीने हे करता येतं. म्हणून माऊलींनी दृष्टांत दिलाय, अरे विष खाल्यानंतर माणसं मरतात का जगतात? पण काही माणसं विष खाऊन सुद्धा जगणारी आहे. काय केलं त्यांनी? अभ्यास केला. अभ्यासाने विष पचवता येतं. पहिल्यांदा विष खाताना अगदी थोडंसं खायचं बरं का, एकदम तुम्ही खाण्यात प्रयोग करण्याच्या भानगडी करू नका, माझ्यावर येईल. हो, महाराजांनी प्रवचनात सांगितलं आणि मी प्रयोग केला, पण तुम्ही खाला आणि मला कुठं तर जाऊन बसावं लागेल कुठल्या तरी. काय अभ्यासाने शक्य आहे विष पचवता येतं. जे विष सेवन केल्यानंतर मनुष्य मृत्युमुखी पडतो, ती विष जर पचवता येतं तर भगवंताच्या साधनेमध्ये इंद्रिय स्थिर करता येऊ शकत नाहीत का? येऊ शकतात बरं का. म्हणून थोडा वेळ तुम्ही देण्याचा प्रयत्न करा आणि तो वेळ पुन्हा वाढवायचा बरं का, वाढवायचा. आजारी पडलेल्या माणसाला डॉक्टर सांगतात थोडं खायला द्या, थोडंच द्या, आणि हळूहळू ती वाढवलं जातं आणि वाढवता मग त्याला ते पचतं बरं का. त्याच पद्धतीनं ही इंद्रिय, त्यातलं पहिलं सांगितले काय नाही, भगवंताचं नाम घेण्याकरता एक निमिष द्या बरं का, निमिष. त्या प्रभू रामचंद्रांच्या जीवनातला प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये होते आणि त्या वनवासामध्ये प्रभू रामचंद्रांना काही भिल्ल लोकांची गाठ पडली बरं का, भिल्ल लोकांची. प्रभूने विचार केला, ही अरण्यात राहणारी मंडळी, त्यांना धर्म म्हणजे काय माहिती नाही, व्रत म्हणजे काय माहिती नाही, तप म्हणजे काय माहिती नाही, देव म्हणजे काय माहिती नाही. पण प्रभू रामचंद्राला पाहिल्यानंतर ती नमस्कार करण्याकरता आली बरं का. प्रभूने विचार केला, ही वनामध्ये राहतात,
पण माझ्या दर्शनाकरता आले त्यांना काहीतरी 4 गोष्टी हिताच्या सांगाव्यात बरं का. कारण देव आहे ना, ज्याला ते आम्हाला नमस्कार करतो याला काहीतरी सांगावं. आता ती भिल्ल मंडळी प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला आली. भगवंतांनी विचार केला त्यांना काय सांगावं. ती नमस्कार केली, हात जोडून उभी राहिली. हे बघा म्हणले, तुम्ही वनामध्ये राहताय, थोडी तुम्ही काहीतरी तपश्चर्या करा बरं का, साधना करा. म्हणजे काय करायचं? काय नाही म्हणले, प्रत्येक 15 दिवसाला एक एकादशी येते. प्रत्येक 15 दिवसाला एक एकादशी येते बरं का. शास्त्रामध्ये काही व्रताचा विचार मांडलेला आहे. 15 दिवसा एक एकादशी बरं का. 15 दिवसाला येते. आणि शास्त्रामध्ये असं वर्णन केले आरोग्याच्या दृष्टीने बरं का. 15 दिवसातून एक तरी उपवास असावा. आणि तो कोणता? एकादशीचा. हा, निसर्गाला धरून आहे बरं का, तिथीला आहे. प्रत्येक तिथीचं वर्णन केले ना. प्रतिपदा म्हणजे 1, द्वितीया म्हणजे 2, तृतीया म्हणजे 3, चतुर्थी म्हणजे 4. तसं 11 म्हणजे एकादशी, 12 म्हणजे द्वादशी, 15 म्हणजे पौर्णिमा आणि 30 म्हणजे अमावस्या. हे निसर्गावरती निर्माण झालेले गणित आहे बरं का. आणि ते इंग्रजी जे आकडे आले ते निसर्गावरती निर्माण आहेत, ते बुद्धीतून निर्माण केले बरं का. म्हणून तारखेला काही शुभ अशुभ काही नाही बरं का. पण तिथी मात्र शुभ आणि अशुभ आहे बरं का. प्रत्येक 15 तारखेचा विचार केला तर सारखीच आहे, पण प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा मात्र सारखी नाही आहे. प्रत्येक महिन्याला येणारी अमावस्या मात्र, आता उद्याची येणारी अमावस्या सर्व पित्री, त्याच्या पुढची येणारी अमावस्या लक्ष्मीपूजनाची, दिवाळीची. अमावस्याचं, प्रत्येक अमावस्याचं महत्व वेगळं आहे. म्हणून तिथीचा संबंध सांगितला. आणि त्या तिथीमध्ये 11वी तिथी म्हणजे एकादशी. त्या दिवशी काय करावं? फलाहार घ्यावा, अन्न सेवन करू नये. का करू नये? बाकीच्या 14 तिथीला आपण रोज 4 टाइम खायचंच काम करतोय. 4 टाइम खायचंच काम करतोय. एक तिथीला असं आहे की त्या दिवशी काय खायचं नाही, शिजवलेलं खायचं नाही. शिजवलेलं खायचं नाही, शास्त्र आहे बरं का. मग काय करायचं? फलाहार, फलाहार घ्यायचं. आता फलाहार घ्यायचा, तो पण किती घ्यावा त्याला पण काही गणित दिलं. पण कालाच्या ओघामध्ये फलाहाराचं फराळ झालंय बरं का. का पूर्वी फळं मिळत होती, हे अलीकडे आले हे सगळं. साबुदाणा, वरी, पूर्वी हे नव्हतं, धान्यच नव्हतं. पूर्वी माणसं कंदमुळे खाऊन जगत होते. झाडाचा पाला पाचोळा खाऊन माणसं जगत होते. माता सुद्धा खाऊन जगतातच की. कोण तंबाखूची खातात, कोणी नागिनीची खातात. म्हणे खाऊनच जगतात. हे जगणं वेगळं. आता ही भिल्ल मंडळी प्रभू रामचंद्रांना भेटली. प्रभू रामचंद्रांनी विचार केला, प्रत्येक 15 दिवसातून एक व्रत एकादशी. आता यांना एकादशी म्हणजे काय माहिती नाही, यांच्यावरती संस्कारच नाही. का वनात कुणाचा संबंध त्यांच्या जीवनामध्ये नाही. आता याने नेमकं काय सांगावं? आता व्रत करण्याकरता यांना काहीतरी 4 गोष्टी सांगाव्या. सत्कर्मामध्ये प्रवृत्त करण्याकरता काहीतरी उपदेश करा. आलेले आहेत आपल्याकडे सद्भावनेनं.
त्यांना सांगितलं तुम्ही रोज काय करता? काय नाही, रोज आम्ही जेवतो म्हणले. असं? बर. हे बघा म्हणले उद्या एकादशी आहे. उद्या एकादशी आहे. मग काय करायचं उद्या एकादशीला? तुम्ही जी भाकरी खाता ना त्या भाकरीला छिद्र पाडायचं. भाकरीला छिद्र पाडायचं आणि खायचं. हां, प्रत्येक 15 दिवसाला एकादशी येते. एकादशी आली की काय करायचं? भाकरीला छिद्र पाडायचं आणि खायचं. हरकत नाही. ती बरोबर 15 दिवसाला एकादशी आली की बरोबर भाकरीला छिद्र पाडायचे मध्ये आणि एकादशी दिवशी भाकरी खायची अशी. बरं, तुम्ही म्हणाल एकादशीला तुम्ही म्हणाल आत्ता सांगितलं शिजवलेलं खाऊ नका आणि तुम्ही सांगता त्या प्रभू रामचंद्राने बिल्लाला सांगितलं भाकरी खायला. हा बरोबर आहे, दोन्हीतला विचार नंतर सांगतो तुम्हाला. आणि ती एकादशी आली की त्यांना आठवण व्हायची, अरे आज एकादशी आहे, भाकरीला छिद्र पाडलं पाहिजे. बरं का, भाकरीला छिद्र पाडलं पाहिजे. असं करता 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 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर पुन्हा प्रभू रामचंद्रांची घडले. बघा हो तुम्ही सांगता तसं आम्ही भाकरी खायला सुरुवात केली. आता असं करा, उद्या एकादशी आहे, आता काय करायचं? 3 कोर भाकर खायची आणि 1 कोर भाकर बाजूला ठेवायची. 3 कोर खायची. बरं का, हरकत नाही. एकादशी आली की 3 कोर भाकर खायची, 1 कोर बाजूला ठेवून द्यायची. एकादशी आली की त्यांनी तो नियमच केला, 3 कोर भाकरी खायची असते. आज एकादशी आहे. बरं का, 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर पुन्हा भेट घेतली. सांगितले बघा उद्या एकादशी आहे, अर्धीच भाकर खायची. काय करायची? अर्धीच भाकर खायची. त्यांनी नियम सुरू केला. एकादशी आली की एकादशीला अर्धी भाकर खायची. आणखी 6 महिन्याचा कालावधी गेला. प्रभू रामचंद्रांनी पुन्हा भेट घेतली. सांगितले बघा आता एकादशी आहे, उद्या 1 कोरच खायची. 1 कोरभरच खायची. ठीक आहे. आणखी 6 महिने गेले. पुन्हा 6 महिन्यांनी भेट झाली. बघा आता एकादशीला भाकर सुद्धा खायची नाही. मग नुसती आता कंदमुळं खायची. मुळं खायची. 6 महिने गेले. 6 महिने गेल्यानंतर सांगितलं आता एकादशी आली उद्या, आता कंदमुळं सुद्धा खायचं नाही, फक्त पाणी प्यायचं. पाणी प्यायचं. आणखी 6 महिने गेले. 6 महिने गेल्यानंतर पुन्हा भेट घेतली. सांगितलं आता पाणी सुद्धा घ्यायचं नाही, निर्जला. त्यांनी ठरवलं एकादशी आली की आज पाणी सुद्धा घ्यायचं नाही. आणि तिथून ती पुढे निर्जला एकादशी करायला लागले. पण कधीपासून? पहिल्यांदा भाकरीला छिद्र पाडायला सांगितलं. मोटके निमेषभरी, याला परिसंख्या विधी म्हणतात. बरं का, हे जर पहिल्या दिवशी सांगितलं उद्या एकादशी आहे, पाणी सुद्धा प्यायचं नाही, ती म्हणते प्रभू तुमची एकादश आणि तुम्हीच करा, आम्हाला काय सांगू नका. पण एकादशीचं महात्म्य काय? महात्म्य एकादशीला अन्न सेवन करू नये. अन्न सेवन करू नये. जगामध्ये जेवढी पाप आहेत तेवढी पाप कुठं वस्तीला येतात? अन्नाच्या ठिकाणी. अन्ना तुमच्या नाव अन्नाच्या ठिकाणी. अन्न म्हणजे शिजवलेलं अन्न. कशाला? भाताला अन्न म्हणतात ना. काय म्हणतात भाताला? एकादशीला ती सगळी मुक्कामाला कुठं असतात? कोण? पाप. जगातली सगळी पाप अन्नाच्या ठिकाणी वास करतात. शास्त्र सांगतं जो एकादशीला अन्न खातो तो अन्न नाही, पाप सेवन करतो. एकादशीला अन्न सेवन करू नये. लोकांची धारणा आहे हे वारकऱ्यांचं व्रत आहे. चुकीचं आहे. सर्वांच्या करता आहे. भिल्लांना उपदेश केला वारकरी म्हणून केला का व्रत म्हणून केला? व्रत म्हणून केला. सर्वांच्या करता ते व्रत आहे. बरं का, सर्वांनी केलं पाहिजे. मग तुम्हाला जमत नाही ना, मग सांगितलं शेळीसारखं चर पण एकादशी. शेळीसारखं चर
पण एकादशी कर. शेळीला किती खाऊ घाला पोट भरत नाही शेळीचं. उठल्यापासून जोपर्यंत ती थोडं थोडं खातच राहते. तसं त्याला एकादशी झेपत नाही. त्यांनी थोडं थोडं खा. एकदा राजीराचा लाडू खा, एकदा शेंगदाण्याचा लाडू खा, एकदा बटाट्याचे वेपर खा, एकदा केळीचे वेपर खा, एकदा रेवडी खा, एकदा खोबऱ्याच्या वड्या खा. सांगू सगळं, पण खा. सांगण्याचा हेतू आहे एखाद्या साधनामध्ये जर प्रवृत्त करायचं असेल तर प्रवृत्त करण्याकरता एक परिसंख्या विधी सांगितला जातो. आणि त्या परिसंख्या विधीने आपल्याला त्या साधनेमध्ये स्थिर करता येतं. आणि तोच विचार ज्ञानोबा म्हणतात, आपल्याला एकाएकी भगवंताचं नाम घेणं शक्य नाही आहे. कितीही शास्त्रांनी सांगितलं असेल, वेदाने सांगितलं असेल, देवाचे अवतार त्याच्याकरता झाले असतील, संतांचे अवतार त्याच्याकरता झालेले असतील, बरोबर आहे. पण सगळ्यांना ते शक्य नाही ना. मग त्याकरता संतांना सांगावं लागलं, त्याचा अभ्यास करा आणि अभ्यासाने ती साधना करा. आणि तो अभ्यास तर काय असेल तर एक निमिष, एक क्षण भगवंताचं नाम घेण्याचा रोज प्रयत्न करा. रोज बरं का, एक दिवस नव्हे, रोज एक निमिष न चुकता तेवढं करायचं. आणि ते करता करता हळूहळू ती गती वाढवायची. एक निमिषाहून 1 सेकंदावरती यायचं, 1 सेकंदावरून 5 मिनिटावरती यायचं, 5 मिनिटावरून 15 मिनिटावरती यायचं, 15 मिनिटावरून असं कुठंपर्यंत तासावरती. असं तासावरती करता करता 3 प्रहरावरती यायचं बरं का. एका प्रहरावरती यायचं म्हणजे 3 तासावरती यायचं. एकदम 3 तास करायचं नाही. म्हणजे या पद्धतीने 8 पहारा माझी, 8 पहारापैकी तुम्हाला 1 प्रहर जमणार नाही. पण त्या एका प्रहारामध्ये 1 निमिषभर तुम्हाला देवाला आपलं मन द्या, इंद्रिय तिथं स्थिर करा. त्या कालामध्ये भगवंताचं नाम घ्या. या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. अभ्यास करता करता कालांतराने तुम्हाला त्या इंद्रियावरती हे संस्कार होतील. इंद्रियावरती संस्कार होतील आणि त्या संस्काराचा परिणाम कालांतराने मग तुम्ही तासनतास साधना करू शकाल. मग अवस्था निर्माण होईल. तुमचं मन, तुमची इंद्रिय, तुमची वाणी आता त्या भगवंताच्या नामाशिवाय आता राहणार नाही. आता सांगायची गरज नाही. ज्ञानोबा म्हणतात, तुम्हाला अवस्था प्राप्त होईल रिकामा अर्ध घडी. आता तुमचा एक क्षण सुद्धा तुम्ही भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त घालवणार नाही. पण तिथपर्यंत जाण्याकरता या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. हा अभ्यास आहे, अभ्यास आहे बरं का. आपण जीवनामध्ये केला पाहिजे म्हणून नामाचा विचार मांडलेला आहे. ज्ञानाचा विचार मांडलेला नाही, कर्माचा विचार मांडलेला नाही. भगवंताचं नामच आहे. पण ते घेत असताना या पद्धतीनं आपण घेण्याचा प्रयत्न करा. आणि प्रयत्न केला तर कालांतराने आपल्या जीवनामध्ये ती साधना दीर्घकालाने दीर्घ स्वरूपाची घडेल. म्हणून इथं ज्ञानोबा सांगतात, तरी गा ऐशे करी या 8 पहारा माझारी, मोटके निमेषभरी दे तू जाय. बरं, एक निमिषभर तुमची इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त एक ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न करा. आणि असं करता करता कालांतराने तुमच्या जीवनामध्ये पूर्ण साधना घडेल. म्हणून या पद्धतीने या साधनेचा उपदेश ज्ञानोबांनी तुम्हाला केलेला आहे. त्या पद्धतीने आपण आता काय करायचं, अभ्यास करायचा. सांगायचं काम संपलं, आता वागायचं काम कोणावरती. आम्ही आळंदीला शिकायला असताना गुरुवारी साखरे मला सांगायचे, बघा तुम्ही आता ऐकायला बसला, अभ्यास करायला बसलाय ना, समजून घ्या बरं का. 100 वेळा मी तुम्हाला सांगतो, पण मी 100 वेळा सांगितलेलं तुम्ही असं लक्षात ठेवायचं, पुन्हा विसरायचं नाही बरं का. 1000 वेळा मला सांगायची वेळ आली तरी चालेल, पण मी सांगितलेलं तुम्ही एकदा असं जीवनामध्ये निश्चय करा, ते विसरायचं नाही. तसं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. सांगायचं काम त्यांनी केलेलं आहे. आता पुढचं काम आपण करायचं आहे. फार सुलभ साधना सांगितली, हे शक्य आहे बरं का. या पद्धतीने आपल्याला करता येणं
हे शक्य आहे आणि या पद्धतीनं आपण ती जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही बघा, ज्या माणसाला सोर नाही, एकाला सांगितलं म्हणजे महाराज मला सोरच नाही, म्हणजे अभ्यास कर, तुला सांगतो. काय अभ्यास करायचा? विना घ्यायचा आणि तो स्वरामध्ये लावून घ्यायचा, ज्याला लावता येतो त्याच्याकडून. रोज सकाळी 5 वाजता उठायचं आणि विना घेऊन त्या विण्याच्या स्वरामध्ये रामकृष्ण हरी हे भजन म्हणायचं. ते मला पहाटे उठायला तेवढं सांगू नका म्हणाला मला. पहाटे उठायला मात्र सांगू नका. मला तीच अडचण आहे, उठायचं जीवावरती येत आहे. तुझ्या आयुष्यात तुला सोर येणार नाही म्हटलं. अभ्यास केला पाहिजे ना. खाऊन सोर येत नाही हो. काय ज्येष्ठ मत खाऊन सोर येतोय का? मत खाऊन सोर येतोय? अभ्यास करावा लागेल. हां, त्या स्वरामध्ये रोज, पहिल्या दिवशी सोर लागणार नाही, दुसऱ्या दिवशी लागणार नाही, कमीत कमी महिनाभर लागणार नाही तुमचा सोर, पण हळूहळू तुमचा सोर लागेल ना. पण रोज बसलं पाहिजे ना. तशी ही नामसाधना आहे बरं का. तसं आपण थोडा वेळ त्या भगवंताच्या नामाकरता दिला पाहिजे. आणि एकदा त्या इंद्रियावरती संस्कार झाले ना, मग अगदी तुकोबरांच्या भाषेमध्ये जर बोलायचं, लाचावले मन लागली शे गोडी ते जीवे न सोडी, अशी अवस्था प्राप्त होईल. आणि अशी साधना ज्या संत महात्म्याने आम्हा तुम्हाला सांगितली, अशी साधना आमच्या जीवनामध्ये उत्तर उत्तर घडो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून आपण या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम